ओके, तर आपण लेखकांचा कुसुमाग्रजांचा परिचय बघूया. विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर. जन्म त्यांचा दिलेला आहे, नाशिकमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे 27 फेब्रुवारी 1912 आणि त्यांचा मृत्यूकाळ दिलेला आहे 10 मार्च 1999. हा त्यांचा जीवन कार्यकाल दिलेला आहे. हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. आता मराठी भाषेतले हे काय होते तर कवी, लेखक, नाटककार, कथाकार असे त्यांनी विविध प्रकारे लेखन केलेलं होतं. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्वाचे लेखक मानले जातात. वि. स. खांडेकर ह्यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्मदिवस आता जे विष्णू वामन शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज जे आहेत त्यांचा जो जन्मदिवस आहे 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राज्यभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. आपण मराठी दिन साजरा करतो तर तो कोणाचा जन्मदिवस असतो तर कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी या दिवशी काय असतो त्यांचा जन्मदिवस असतो. तर ते त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस किंवा मराठी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते, परंतु त्यांचे काका जे होते वामन शिरवाडकर त्यांनी त्यांच्यावरून त्यांचं नाव काय पडलेलं तर विष्णू वामन शिरवाडकर असं त्यांचं नाव पडलं होतं. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले. आता कुसुमाग्रजांना 6 भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती. कुसुमाग्रजांना किती भाऊ होते 6 आणि त्यांची एक लहान बहीण होती. तर एकुलती एक बहीण आणि सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून आता कुसुम हे त्यांच्या बहिणीचं नाव होतं आणि अग्रज कुसुमाग्रज काय होते मोठे भाऊ होते म्हणून अग्रज म्हणजे मोठे. तर असं कुसुमचे अग्रज म्हणून कुसुमाग्रज असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. तेव्हापासून काय झालं त्यांचं नाव काय पडलं तर कुसुमाग्रज या टोपण नावाने ते ओळखले जाऊ लागले. तर हे आपण बघितलेलं आहे. लेखकांबद्दल थोडक्यात माहिती बघितलेली आहे. आता आपण कवितेची प्रस्तावना प्रार्थनेची प्रस्तावना बघूया. ह्याच्यामध्ये सुद्धा कुसुमाग्रज नाव त्यांचं दिलेलं आहे विष्णू वामन शिरवाडकर 1912 ते 1999. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार, जीवनलहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा इत्यादी काव्यसंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. वैजयंती, राजमुकुट, कैते, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक इत्यादी नाटके प्रसिद्ध. आता इथे त्यांच्या नाटकांची नावं दिलेली आहेत. ते खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेली नाटके आहेत. वैजयंती, राजमुकुट, कैवत, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक हे काय आहे तर कुसुमाग्रजांनी लिहिलेले आणि त्यांची प्रसिद्ध झालेली नाटके आहेत. आता ही जी आपण प्रार्थना बघणार आहोत या प्रार्थनेमध्ये जे कवी लेखक आहेत त्यांनी कशाबद्दल सांगितलेलं आहे किंवा कवितेचा विषय काय आहे त्यांनी त्या प्रार्थनेमधून काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर परमेश्वरास वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची संकटातही सामना करण्याची शक्ती कवी प्रस्तुत गीतातून मागत आहेत. आता ह्या कवितेमधून जे कवी आहेत किंवा जे लेखक ते काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तर परमेश्वरास वंदन करून आपण काय सगळे करत असतो तर परमेश्वराला देवाला वंदन करत असतो. का तर तो आपल्याला अंधारातून उजेडाकडे घेऊन जात असतो. तर या ठिकाणी सुद्धा अंधारातून उजेडाकडे नेण्याची आणि संकटातही सामना करण्याची शक्ती कोणामध्ये असते तर देवामध्ये असते. तर इथे संकटातही सामना करण्याची शक्ती कवी प्रस्तुत गीतातून मागत आहेत. तर हा या कवितेचा विषय आहे. तर आपण थोडक्यात इथे बघितलेला आहे की नक्की या प्रार्थनेतून कुसुमाग्रज यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण प्रार्थना बघूया आणि त्याचा अर्थ चांगल्या प्रकारे समजून घेऊया.
प्रार्थना ही आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची आहे. आपण दररोज काय करत असतो, अंघोळ करून रेडी होऊन आणि आपण काय करतो तर प्रार्थना करतो. का करत असतो तर ती आपल्यासाठी खूप महत्वाची असते. जसे आपण रोज अंघोळ करतो त्यामुळे काय होत असते तर आपल्याला चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं. ही झाली आपल्या शरीराची सुंदरता किंवा आपल्या शरीराची स्वच्छता. तर शरीर तर स्वच्छ केलं आपण, पण आपल्या मनाचं काय? तर आपण अंघोळ करून शरीराची स्वच्छता करतो, पण मनाची स्वच्छता सुद्धा व्हायला हवी ना. तर अंघोळ केल्याने आपलं शरीर स्वच्छ होतं, परंतु मन स्वच्छ होतं का? तर नाही. तर आपण मनाची स्वच्छता करण्यासाठी किंवा मन पवित्र करण्यासाठी आपण काय करत असतो तर प्रार्थना करतो आणि प्रार्थना करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रार्थना केल्याने आपले मन स्वच्छ व पवित्र राहते. प्रार्थना केल्याने आपल्या मनातले वाईट जे विचार असतात ते नष्ट होत असतात आणि आपल्या मनामध्ये चांगले विचार येत असतात. म्हणून प्रार्थना ही आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. तर आपण आधी सर्वात्मका शिवसुंदरा ही प्रार्थना जी दिलेली आहे आपण त्याचं आधी वाचन करूया आणि नंतर त्याच्या एक एक ओळींचा अर्थ समजून घेऊया. तर आधी आपण वाचन करूया या प्रार्थनेचं. सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना. तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुच्याने जीवना. सुमनात तू गगनात तू ताऱ्यांमध्ये फुलतोस तू. सद्धर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू. चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना. शमतोस तू शेतामध्ये तू राबसी श्रमिकांसवे. जे रांजले व गांजले पुसतोस त्यांची आसवे. स्वार्थ विना सेवा जिथे तिथे तुझे पद पावना. न्यायार्थ जे लढती रणी तलवार तू त्यांच्या करी. ध्येयार्थ जे तमिसालती तू दीप त्यांच्या अंतरी. न्यायार्थ ते तपते मुनी होतोस त्यांची साधना. करुणा करा करुणा तुझी असता मला भय कोठले. मार्गावरी पुढती सदा पाहीन मी तव पाऊले. सृजनत्व ह्या हृदयामध्ये नित जागवी भीती विना. आता ही आपण याचं वाचन केलेलं आहे. सर्वात्मका शिवसुंदरा ह्या प्रार्थनेचं आपण वाचन करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्या एक एक ओळींचा अर्थ समजून घेऊया की कुसुमाग्रज हे जे कवी आहेत ह्यांनी या कवितेमधून किंवा या प्रार्थनेमधून काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण एक एक ओळींचा अर्थ समजून घेणार आहोत. या एक एक कडव्यांचा अर्थ समजून घेऊया. तर आपण प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊया. लक्ष द्यायचं सगळ्यांनी नीट. तर इथे फर्स्ट बघूया आपण. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार ह्या अभिवादना. तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुच्या ने जीवना. सुमनात तू गगनात तू ताऱ्यांमध्ये फुलतोस तू. सद्धर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू. चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना. आधी आपण शब्दार्थ बघूया आणि नंतर ह्या ओळींचा अर्थ समजून घेऊया. तर शब्दार्थ इथे दिलेले आहेत. अभिवादन. अभिवादन म्हणजे प्रार्थना. तिमिर. तिमिर म्हणजे अंधार किंवा रात्र. सुमन. सुमन म्हणजे फूल. गगन. गगन म्हणजे आकाश. चोहीकडे सगळीकडे. सर्वात्मका म्हणजे सर्व जगात व्यापलेला. त्याच्यानंतर शिवसुंदरा म्हणजे सौंदर्यशील किंवा शुद्ध. सद्धर्म म्हणजे चांगली शिकवण देणारी विचारधारा. तर इथे आपण ह्या शब्दांचे अर्थ बघितलेले आहेत.
आता आपण त्यांचा ह्या ओळींचा अर्थ समजून घेणार आहोत. ओके, तर आपण आधी 2 पुढच्या ओळींचा अर्थ समजून घेऊया आणि नंतरच्या 2 ओळींचा अर्थ समजून घेऊया. आधी आपण बघूया. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार ह्या अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमचाने जीवना. तर ह्या ओळींच्या माध्यमातून कुसुमाग्रज काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, तर ते सांगतात, हे सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी असलेला शिवसुंदरा परमेश्वरा, तू आमचे वंदन स्वीकार कर. आम्ही तुला जी प्रार्थना करत आहोत किंवा तुला जे वंदन करत आहोत, ते वंदन तू काय कर, तर ते वंदन तू स्वीकार कर. हे परमेश्वरा, तू आमच्या जीवनाला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जा, आमच्या जीवनाला योग्य मार्ग दाखव. तर या ज्या ओळींचा अर्थ आहे तर अशा प्रकारे होतो. तर इथे कुसुमाग्रज प्रार्थना करत आहेत की हे परमेश्वरा, तू सगळ्या जगामध्ये व्यापलेला आहे. तू काय कर, आम्ही तुला जी वंदन करत आहोत, आम्ही जे तुला प्रार्थना करत आहोत, तू ती प्रार्थना किंवा ते वंदन स्वीकार कर. हे परमेश्वर, तू आमच्या जीवनाला काय कर, तर अंधाराकडून आणि प्रकाशाकडे घेऊन जा, आमच्या जीवनाला तू योग्य मार्ग दाखव. पुढे ते सांगतात, सुमनात तू, गगनात तू, ताऱ्यांमध्ये फुलतोस तू, सद्धर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू, सोहीकडे रूपे तुझी जाणीवही माझ्या मना. तर या ओळींच्या माध्यमातून कुसुमाग्रज असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की हे परमेश्वरा, सुमनात म्हणजे प्रत्येक फुलात, गगनात तूच समावलेला आहेस. म्हणजे आपण कुठेही बघा, सगळीकडे काय दिसतात, तर आपल्याला परमेश्वराची रूपे दिसतात. सगळ्या जगामध्ये कोण व्यापलेला आहे, कोण पसरलेला आहे, तर सगळीकडे देव किंवा परमेश्वर हा व्यापलेला आहे. तर हे परमेश्वर सुमनांमध्ये म्हणजे फुलांमध्ये तू व्यापलेला आहेस, गगनात तू समावलेला आहे, ताऱ्यांमध्ये देखील तू फुललेला आहेस, म्हणजे ताऱ्यांमध्ये सुद्धा तू व्यापलेला आहेस. या जगामध्ये जे जे सद्धर्म किंवा जे चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांमध्ये काय आहे, तर तू व्यापलेला आहेस. त्या सर्वांमध्ये तू राहतोस. या सृष्टीमध्ये चोहीकडे म्हणजे सगळीकडे, चोहीकडे म्हणजे काय, तर सगळीकडे तुझीच रूपे दिसत आहेत, ह्याची मला जाणीव आहे. तर अशा प्रकारे इथे कुसुमाग्रज या ओळींच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सांगतायत की अंधारातून प्रकाशाकडे आम्हाला मार्ग दाखव. त्याचप्रमाणे ह्या जगामध्ये असलेले सगळीकडे, सगळ्या प्रत्येक कणामध्ये काय आहे, तर परमेश्वराचं रूप आहे. त्या प्रत्येकामध्ये काय कर, तू तुझीच रूपे मला दिसत आहेत. सद्धर्म म्हणजे जे चांगले आहे, ह्या जगामध्ये जे चांगल्या गोष्टी आहेत त्या सर्वांमध्ये तू राहतोस किंवा तू त्या सर्वांमध्ये वसतोस. या सृष्टीमध्ये चोहीकडे तुझीच रूपे आहेत, सगळीकडे तुझीच रूपे आहेत, ह्याची मला जाणीव आहे. अशा प्रकारे या ओळींमधून कुसुमाग्रजांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्यांनी देवाकडे अशी प्रार्थना केलेली आहे. आता पुढच्या ओळी बघूया आपण. श्रमतोस तू शेतामध्ये, तू राबसी श्रमिकांसवे, जे रंजले व गांजले, पुसतो सेवा जिथे, तिथे तुझे पद पावना. आता या ओळींचा अर्थ समजून घेण्याच्या शब्दार्थ बघूया आपण. श्रम, श्रम म्हणजे मेहनत किंवा कष्ट करणे. पुढचं दिलेलं आहे राबसी, राबसी म्हणजे कठोर परिश्रम. श्रमिकांसवे म्हणजे श्रमिकांसोबत. रांजले व गांजले म्हणजे गोरगरीब. आसवे म्हणजे अश्रू. पद म्हणजे पाय आणि पावना म्हणजे पवित्र. या ओळींचा अर्थ बघूया. या ठिकाणी कुसुमाग्रज असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की हे परमेश्वरा, शेतामध्ये ते असं सांगतात की हे परमेश्वरा, शेतामध्ये त्या कष्ट करणाऱ्या लोकांबरोबर तू स्वतः मेहनत करतोस.
म्हणजे शेतामध्ये जे श्रमिक असतात, जे लोक काम करतात शेतामध्ये, त्या शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांबरोबर कोण असतं, तर तू स्वतः मेहनत करतोस. या जगामध्ये जे जे दुःखी कष्टी जीवनाने त्रासलेले आहेत त्या लोकांची आसवे तू पुसतोस. काय सांगतायत कुसुमाग्रज की शेतामध्ये जे लोक काम करतात त्या सगळ्यांमध्ये त्यांच्या कष्टामध्ये कोण आहे, तर तू वसलेला आहे किंवा त्यांच्या सोबत तू स्वतः मेहनत करतोस. या जगामध्ये जे जे दुःखी कष्टी जीवनाने त्रासलेले आहेत, जे लोक दुःखी आहेत किंवा जे लोक कष्टाने त्रासलेले आहेत त्या लोकांमध्ये काय करतो, तर त्या लोकांची आसवे म्हणजे त्यांची अश्रू काय करतोस, तर तू त्यांची अश्रू पुसतोस. म्हणजेच ह्या सर्वांचे दुःख त्रास तू दूर करतोस. जिथे कोणत्याही स्वार्थाशिवाय तुझी सेवा केली जाते तिथे तुझे पावन चरण पाहायला मिळतात, तिथे तुझे अस्तित्व जाणवते. आता इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर जे गोरगरीब आहेत, जे दुःखी आहेत, जे कष्टी जीवनाने त्रासलेले आहेत त्या सर्वांची अश्रू कोण पुसतं, त्यांचे सगळ्यांची आसवे परमेश्वर तू पुसत असतो. त्याचप्रमाणे सर्वांचे दुःख त्रास दूर कोण करत असतं, तर परमेश्वरच दूर करत असतो. आपल्यासोबत पण असं घडतं, आपण जेव्हा एखाद्या दुःखामध्ये असतो किंवा एखाद्या गोष्टींनी आपल्याला त्रास होत असेल तर आपण काय करतो, तर आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो किंवा त्यांची वंदना करतो. त्याच्यामुळे काय होतं, तर आपल्याला त्या दुःखापासून मुक्त आपण होत असतो. तर त्याचप्रमाणे इथे कुसुमाग्रज प्रार्थना करत आहेत किंवा सांगत आहेत की जे लोक आहेत जे त्रासलेले आहेत दुःखाने त्यांची आश्रय किंवा त्यांचे अश्रू देव पुसत असतो किंवा तू त्यांच्या सोबत उभा असतो. जिथे कोणत्याही स्वार्थाशिवाय म्हणजे कोणताही स्वार्थ नसतो, ज्या ठिकाणी स्वार्थाविना पूजा केली जाते, त्या ठिकाणी कोणत्याही स्वार्थाशिवाय तुझी सेवा केली जाते, जे कोणी कोणताही स्वार्थ न ठेवता तुझी प्रार्थना करतो, तुझी पूजा करतो, त्या ठिकाणी काय केलं जातं, तर तुझी सेवा करतो, तिथे तुझे पावन चरण किंवा पवित्र चरण जे आहे ते पाहायला मिळतात. म्हणजे ज्या ठिकाणी कोणताही स्वार्थ नसतो, स्वार्थाविना ज्या ठिकाणी सेवा केली जाते त्या ठिकाणी आपल्याला परमेश्वराचे पवित्र चरण पाहायला मिळतात, तिथे तुझे अस्तित्व जाणवते. असं ह्या ओळींचा अर्थ होतो. समजलेला आहे सगळ्यांना? न्यायार्थ जे लढती रणी तलवार तू त्यांच्या करी, ध्येयार्थ जे तमी चालती तू दीप त्यांच्या अंतरी, न्यायार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना. आता इथे आपण शब्दार्थ बघूया. कठीण शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. रणी, रणी म्हणजे रणांगणात. करी, करी म्हणजे हात. ध्येयार्थ ध्येय पूर्ण करण्यासाठी. तमी, तमी म्हणजे अंधार. न्यायार्थ म्हणजे न्याय मिळवण्यासाठी. आता आपण या ओळींचा अर्थ समजून घेणार आहोत. पुढे कवी असं सांगतात की जे लोक अन्याय विरुद्ध लढतात, जे आपल्या जगामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये जे अन्याय होत असतात त्याच्या विरुद्धात जे लोक लढतात त्यांच्या न्यायासाठी तलवार हातात घेऊन रणांगणात लढण्यासाठी जातात. इथे काय सांगतात कुसुमाग्रज, तर जे लोक अन्याय विरुद्ध लढतात, न्यायासाठी तलवार हातात घेतात आणि रणांगणात लढण्यासाठी जातात, त्यांच्या हातातल्या तलवारीमध्ये परमेश्वरा तू राहतोस. इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी, रणांगणात म्हणजे युद्धभूमीमध्ये. ओके, तर ते काय सांगतात की अन्याय विरुद्ध जे लोक लढतात, जे न्यायासाठी आपल्या हातामध्ये तलवार घेऊन रणांगणात लढण्यासाठी जातात, त्यांच्या हातातल्या तलवारीमध्ये कोण असतं, तर परमेश्वरा तू राहतोस. त्यांच्या हातामध्ये जी तलवार आहे, न्यायासाठी त्यांनी तलवार उचललेली असते, तर त्या तलवारीमध्ये कोण आहे, तर परमेश्वर तू त्या तलवारीमध्ये राहतोस, असं इथे कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे. पुढे ते सांगतात, तसेच जे लोक ध्येय वेडे असतात, जे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी अंधारातून म्हणजे संकटातून ही मार्ग काढतात, तू त्यांच्यामध्ये दीप बनवून राहतोस, त्यांच्यात आत्मविश्वास हिंमत निर्माण करतोस, म्हणजेच ध्येय प्राप्तीचा योग्य मार्ग तू त्यांना दाखवतोस.
तसेच जे ज्ञानाची लालसा मनामध्ये धरून त्यांची कास धरतात, त्यांच्यासाठी तप करतात, त्यांच्या ज्ञान साधना तू होतोस. अत्यंत छान असं इथे सांगितलेलं आहे या ओळींमधून कुसुमाग्रज. काय त्यांनी सांगितलेलं आहे, तर ते सांगतात की जे अन्यायाविरुद्ध लढतात, न्यायासाठी जे आपल्या हातामध्ये तलवार घेतात, तर त्यांच्या तलवारीमध्ये कोण असतं, तर परमेश्वरा स्वतः तू असतो. त्याचप्रमाणे आपले जे ध्येय आहे, आपलं जे ध्येय आहे, जे ध्येय वेडे झालेले लोक असतात, ते अंधारातून मार्ग काढतात. समजा आपल्याला आपणच आहोत, जर आपल्याला एखाद्या केलेला आहे अत्यंत चांगल्या, या ओळींचा अर्थ आहे सगळ्यांना काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर ते असं सांगतात की जे न्यायासाठी लढतात, जे अन्यायाच्या विरोधात लढत असतात, जे न्यायासाठी आपल्या हातामध्ये तलवार घेत असतात आणि रणांगणामध्ये लढण्यासाठी जात असतात, तर त्यांच्या हातातल्या त्या तलवारीमध्ये काय असतो, तर परमेश्वरा तू राहत असतो. तसेच जे लोक ध्येयवेडे असतात, जे आपल्या ध्येय प्राप्तीसाठी लढत असतात, जे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी अंधारातून त्यांना संकटाकडे नेण्यासाठी किंवा त्यांना मार्ग कोण दाखवत असतो, तर परमेश्वर दाखवत असतो. तू त्यांच्यामध्ये दीप बनवून राहतो, त्यांच्यात आत्मविश्वास हिंमत निर्माण करतोस, म्हणजेच ध्येय प्राप्तीचा योग्य मार्ग तू त्यांना दाखवतोस. तसेच ज्ञानाची लालसा मनामध्ये धरून त्यांची कास धरतात. तप म्हणजे काय असतं, तर जे ऋषीमुनी असतात ते समजून घेण्याच्या आधी आपण शब्दार्थ बघूया. करुणाकर म्हणजे दया करणारा, भय म्हणजे भीती, पुढती म्हणजे पुढे, तव म्हणजे तुझी, सदा म्हणजे नेहमी, सृजनत्व म्हणजे नवनिर्मिती. आता आपण ह्या ओळींचा अर्थ समजून घेऊया. या ठिकाणी कवी कुसुमाग्रज असं सांगतात की कवी परमेश्वराला सांगतो, हे करुणा करा, तुझा आशीर्वाद पाठीशी असताना मला कुठलीही भीती नाही. या ठिकाणी काय सांगतात की जर आपल्या पाठीशी किंवा आपल्या बरोबर जर देव आहे, जर परमेश्वर आहे, तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. तर इथे कुसुमाग्रज सांगतात की हे करुणा करा, तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना मला कोणत्याही गोष्टीची भीती नाही. त्यामुळे आयुष्याच्या वाटेवर चालताना माझ्या प्रत्येक पावलाबरोबर तुझे पाऊल असेल याची मला पक्की खात्री आहे. काय सांगतायत ते, तर जेव्हा मी माझ्या आयुष्यातल्या वाटेवर किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा पुढे जाणार आहे, तर त्या वाटेवर तुझे पाऊल किंवा तुझे चरण जे आहे ते माझ्या पावलांच्या पुढे असणार किंवा माझ्या पावलांच्या बरोबरीने असतील अशी मला पक्की खात्री आहे. म्हणजेच काय, तर परमेश्वर तू माझ्या सोबत आहेस असं इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे माझ्याकडून नेहमीच सृजनत्व म्हणजे नवनिर्मिती होईल. माझ्याकडून सृजनत्व म्हणजे काय, तर नवनिर्मिती. तर माझ्याकडून नेहमी नवनिर्मिती होईल, माझ्या मनामध्ये त्याविषयी कोणतीच भीती असणार नाही. तर अशा प्रकारे इथे कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे की हे परमेश्वरा तू माझ्या पाठीशी